जगत्रया जीवा पर्येसी केशवा विनंती माझी पर्येसी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझेवर निघून राम माझी वाणी तुझेवर निघून राम पर्येसी केशवा विनंती माझी पर्येसी केशवा विनंती माझी वाणी तुझेवर निघून राम माझी वाणी तुझेवर निघून राम देवादिदेवा जगत्रया जीवा देवादिदेवा जगत्रया जीवा देवादिदेवा जगत्रया जीवा देवादिदेवा जगत्रया जीवा पर्येसी केशवा विनंती माझी पर्येसी केशवा विनंती माझी पर्येसी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझेवर निघून नाम ऐसे देई प्रेम काही कळा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा सेवे लागी सेवक झालो बोला सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा ओ स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर. श्री विठ्ठल हृदया जगद्गुरु संत श्रेष्ठ शिरोमणी श्रीमंत तुकोबराय चैतन्य महाराज आणि या आपल्या दिव्य अभंग संहितेतून संगतीचं महत्व प्रतिपादन करतात. तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. जीवनामध्ये संगत अशी असावी की त्या संगतीच्या संयोगाने अंतकरणाला समाधान प्राप्त व्हावं, जीव कृतार्थ व्हावा, धन्य व्हावा, सुखाला पावावा. संगत अशी असावी की त्या संगतीमध्ये जीव निश्चिंत राहावा. आजच्या काळामध्ये संगती अशा आहेत की त्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर चिंताच जास्त निर्माण होतात. म्हणून वारंवार संगती बदलल्या देखील जातात.
जगद्गुरू तुकोबरायांनी आपल्या अभंगातून भूमिका मांडत असताना संगतीला अनन्य साधन महत्त्व दिलेलं आहे. जगद्गुरू तुकोबरायांचं चरित्र जर आपण बारकाईने जर पाहिलं तर तुकोबरायांनी देखील आपल्या जीवनामध्ये दोनच संगतीला अनन्य साधारण अशा स्वरूपाचं महत्त्व दिलेलं आहे. त्यांच्याच अभंगावर कीर्तन करणारं पुष्कळ संगती जोडतो तो भाग निराळा, परंतु संगती कशाच्या असाव्यात, कशा प्रकारे त्या सांभाळाव्यात, जतन कराव्यात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे जगद्गुरू तुकोबरायांचं जीवनचरित्र. तुकोबरायांचं जीवन असं नव्हतं, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडेची पाषाण. पुष्कळ मंडळींचं जीवन हे अशा स्वरूपाचं आहे, परंतु तुकोबरायांचं जीवन विशेष आहे. म्हणून धन्य तुकोबा समर्थ. जीवनामध्ये जर खऱ्या अर्थाने आनंद प्राप्त करायचा असेल, काही अंश का होईना पुरुषार्थ साधायचा असेल, तर आचरणामध्ये संत महात्म्यांचा विचार असावा, आदर्श असावा, संत महात्म्यांचा असावा, संत विचारांचा असावा, तर कुठेतरी त्या ठिकाणी जन्माचं सार्थक आहे. मग पहा, तुकोबरायांचं जीवन दोनच संगतीला महत्त्व दिलं. प्रथम संगत ही संत महात्म्यांची आणि दुसरी संगत ही भगवान परमात्म्याची. सुखया संत समागमी. त्या संत महात्म्यांच्या संगतीला का महत्त्व दिलं, तर संत महात्म्यांच्या संगतीमध्ये सुखाचा सोहळा त्या ठिकाणी अनुभवता येतो. म्हणून संतांची संगत तुकोबरायांनी केली. संतांच्या सहवासामध्ये जे जे आहेत त्यांची आज तुकोबरायांनी केली. एक संत महात्म्यांची संगत आणि दुसरी भगवान परमात्म्याची संगत, या दोन्हीही संगती ह्या सुखच प्रदान करणारे आहेत. सुखया संत समागमे, संत महात्म्यांच्या संबंधी. सर्व सुखयाजी येथेची ओळली, संतांची देखिली चरणांबुजे. सर्व सुख संतांच्या चरणी लोळण घेतात. म्हणून संत महात्म्यांच्या संगतीमध्ये सुखाचा सोहळा त्या ठिकाणी अनुभवता येतो. त्या सुखाची प्रचिती, अनुभूती संत महात्म्यांच्या सहवासामध्ये प्राप्त होती. भगवान परमात्मा हा तर सुखरूपच आहे. सर्व सुखयाजी, जसं संतांच्या माध्यमामध्ये, तसं भगवान परमात्मा हा स्वयं सर्व सुखाचा अधिकारी आहे. सर्व सुखाचे आगर मने नर हरी सोनार, किंवा सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. सुखरूप ऐसे दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तू विठ्ठल विठ्ठल कुंडलिका वरदा हरी विठ्ठल. त्या भगवंताच्या सानिध्यामध्ये सुखाचीच अनुभूती आहे. मग संतांची संगत आणि भगवान परमात्म्याची संगत, या दोन संगती व्यतिरिक्त तुकोबरायांनी इतर कोणाचीही संगत केलेली नाही. सोयरे धायरे देखील तुकोबरायांच्या अशा स्वरूपाचे होते की जे या दोघांचे उपासक असतील. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाया आठविती विठोबाचे. आता सप्त्यात लग्न होऊ लागली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग पहा, आदर्श जीवनामध्ये संत महात्म्यांचा असावा. मग संगतीला विशेष महत्त्व दिलेलं आहे. या ठिकाणी ज्या संगतीचं महत्त्व तुकोबराय प्रकर्षाने आपल्याला जाणवू देत आहेत, ती संगत भगवान परमात्म्याशी आहे. तुकोबराय त्या संगतीचं वर्णन करीत असताना सांगतात की त्या भगवंताची संगत आम्ही केली आणि खऱ्या अर्थाने निश्चिंत झालो. झाली यामुची निश्चिंती. का निश्चिंती झाली, की आजपर्यंत जे आम्हाला अनुभवायला मिळालं नाही, जे पाहायला मिळालं नाही, पाहायलाच मिळालं नाही तर अनुभवण्याचा प्रश्नच नाही, नाही का. एखादी गोष्ट आपण आपल्या पाहण्यात आली, नंतर ती प्राप्त करतो, मग त्या संबंधीचा अनुभव त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत असतो, नाही का. तुकोबराय म्हणतात, जे पाहायला मिळालं नाही ते त्या भगवंताच्या संगतीमध्ये आम्हाला प्रत्यक्ष प्राप्त झालं. त्याची अनुभूती, त्याची प्रचिती त्या ठिकाणी आम्ही प्राप्त केली. नाही देखिले ते मिळे. म्हणून विशेष आहे, नवल आहे
एखादी गोष्ट पाहण्यात आली नाही, अनुभवण्यात आली नाही, हां, तर त्याविषयी कुतूहल निर्माण होतं, नवल वाटतं, नाही का? या ठिकाणी भगवंताच्या सानिध्यामध्ये तुकोबराय म्हणतात ते सुख आम्हाला अनुभवायला मिळालं आणि म्हणून आम्ही निश्चिंत झालो. हां, 16 ही उपमा सुखाला दिली तुकोबरांनी की जे सुख भगवंताच्या सानिध्यामध्ये प्राप्त होत आहे. हां, मी का पडे न निराळा ऐसा सांडुनी 16. हां, 16 म्हणून का संबोधलं त्याचं कारण आहे. भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये जे सुख आपण अनुभवतो किंवा जे सुख आपल्याला प्राप्त होतं त्या सुखाचा कुठेही कशाही प्रकारे नाश नाही. जे अबाधित आहे, जे शाश्वत आहे, ज्या सुखाला कुठेही बाधा निर्माण होत नाही, ज्याचा नाश नाही, शाश्वत आहे, अखंड आहे, तुकोबराय म्हणतात ते सुख हे 16 समान आहे. म्हणून अशा सुखापासून मी का दूर राहू, मी का पडे न निराळा. अर्थात ते सुख साक्षात भगवान परमात्मा की त्याच्या संगतीमध्येच ते अनुभवता येतं. हां, प्रपंचात सुख नाही अशातला भाग नाही, परंतु प्रपंचामध्ये असणारी सुख ही क्षणिक आहेत, नाशिवंत आहेत. हां, जोपर्यंत धनराशी आपल्या पदरी आहे तोपर्यंत त्या सुखाचा अनुभव आहे. परंतु एकदा का धनाचा नाश झाला की असणारं सुख देखील संपुष्टात येतं. व्यावहारिक जीवनामध्ये फारसा विस्तार करत नाही, परंतु आपल्याला अनुभव येतात, नाही का? काहींचे आलेले अनुभव आपल्या पाहण्यात येतात, नाही का? ते असणारी सुख ही क्षणिक आहेत, म्हणून त्या सुखापासून समाधान नाही. काही सुख जीवनामध्ये अशी असतात की जी सुखप्रद असतात, काही सुख अशी असतात की जी दुःखप्रद असतात. हां, म्हणजे क्षणिक सुख प्राप्त होतं, परंतु कालांतराने पदरी दुःखाचीच प्राप्ती होते. परंतु भगवंताच्या सानिध्यामध्ये, संत महात्म्यांच्या सानिध्यामध्ये जे सुख प्राप्त होतं ते शाश्वत आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात त्या शाश्वत सुखाची प्राप्ती आम्हाला भगवंताच्या सानिध्यामध्ये झाली, म्हणून झाली यामुची निश्चिंती. आणि नवल आहे, विशेष आहे. का आहे तर हे सुख आम्ही कधीही अनुभवलं नाही, नाही का? ज्या सुखाकरिता वारंवार आम्ही अवतार घेत होतो, हां, घेईन मी जन्म याजसाठी देवा, अशा प्रकारचं, अशा स्वरूपाचं सुख हे सहज देखील प्राप्त होत नाही. असं नाही की सप्त्यापुरता गळ्यात टाळ घेतला, हां, आणि म्हणजे सर्व प्रकारची सुख त्या ठिकाणी प्राप्त होतील, असं नाही. त्याकरिता सायास करावाच लागतो, प्रयत्न करावेच लागतात. तेव्हा कुठे त्या शाश्वत सुखाची अर्थात भगवान परमात्म्याची प्राप्ती होत आहे. तुकोबरांचं जीवन पहा. हां, जेवढे काही अवतार भगवान परमात्म्याने धारण केले त्याबरोबर तुकोबरांनी अवतार केलेले आहेत. हां, जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. हां, आणि पुढेही बहुत करणे आहे तुकोबराय म्हणतात. हां, घेईन मी जन्म याजसाठी देवा. तुकोबरांचा एकविध भाव पहा, तुकोबरांची निष्ठा पहा. हां, यातून तुकोबरांची भगवंताप्रती असणारी आस्था, श्रद्धा, निष्ठा प्रकर्षणाने जाणवते. म्हणून ते सुख की जे शाश्वत आहे, 16 स्वरूपी आहे, त्या सुखाची अनुभूती तेव्हाच येते जेव्हा एकविध भाव त्याच्या चरणी समर्पित असो. विठ्ठल विठ्ठल कुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव मागे बहुता जन्मी हेची करिता आलो आम्ही. हां, मागेही हेच केलं, हां, आताही तेच करीत आहोत आणि पुढेही तेच करीत आहोत. मग भगवंताने अवतार किती धारण केले आपल्याला दशा अवतार ठाऊक आहेत, त्यापुढे 24 अवतार ठाऊक आहेत. हां, परंतु नामदेव म्हणतात की अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. हां, ज्याने अवताराच्या राशीच्या राशी साकारलेला आहे असा तो भगवान परमात्मा, तुका त्याचे बरोबर. एवढी तुकोबरांची त्या ठिकाणी निष्ठा होती. हां, म्हणून त्या सुखाचे अधिकारी ठरले, त्या सुखाने निश्चिंत झाले, कृतार्थ झाले, धन्य झाले. हां, आणि निष्ठा जर म्हणाल तर त्याही पुढे तुकोबरांनी आपला भाव प्रगट केलेला आहे. तुझी चरण सेवा साधा वया, तेव्हा कुठे त्या सुखाची अनुभूती होते. हां, म्हणून हे शाश्वत सुख प्राप्त करण्याकरिता योग्य संगत असावी, योग्य विचारांची संगत असावी, सज्जनांची संगत असावी की जेणेकरून त्या सुखाची प्राप्ती होईल. म्हणून तुकोबराय म्हणतात
ज्यांना ज्यांना या सोहळ्याची अनुभूती प्रचिती घ्यायची आहे त्यांनी भगवंताचं नामचिंतन केलंच पाहिजे की त्याच्या नामसंकीर्तनाने जळतील पापे जन्मांतरीचे जन्मोजन्मीचं पातक त्या ठिकाणी नाहीसं होतं आणि भगवत परमात्म्याच्या सुखाची अनुभूती चाकता येते. फार काही अवघड आहे अशातला भाग नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी बोला म्हणे सोपे आहे सर्वाहुनी तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येथे नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा शहाणा तो धनी घेतो येथे नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा आहे सर्वाहुनी तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येते शहाणा तो धनी घेतो येते नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा शहाणा तो धनी घेतो येते शहाणा तो धनी घेतो येते नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा शहाणा तो धनी घेतो येते सोपं आहे सहज आहे परंतु अभंग तुकोबरांचे शब्द तुकोबरांचे अगदी मार्मिकता त्या ठिकाणी दडलेली आहेत. सहज आहे पण तेवढंच असहज देखील आहे. भगवंताचं नाम घेणे सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी पण सर्वच घेतात का? एवढी उज्ज्वल कीर्तन परंपरा असताना देखील आजही सांगावं लागतं टाळी वाजवा विठ्ठल विठ्ठल भजन म्हणा. म्हणजे जेवढं सोपं आहे तेवढंच ते अवघड देखील आहे नाही का? मग सोपं आहे सहज आहे तेवढंच असहज का? सर्वांनाच ते घेता येत नाही. अर्थात घेऊ शकतात परंतु घेण्याकरिता मन तयार होत नाही. मग कोण घेतो त्याचं उत्तर पुढल्या चरणात दिले. शहाणा तो धनी घेतो येते. मग आपुला आपण करावा विचार. जर आपल्या मुखामध्ये जर भगवंताचं नाम येत नसेल तर आपण समजावं आपण मूर्ख आहोत. कारण का शहाण्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम येतं. शहाणा तो धनी घेतो येते आणि जो घेत नाही त्याचं अगदी उत्तर स्पष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल कुंडलिकावर हरी विठ्ठल ज्ञानदेव. मग अगदी सहज आहे म्हणून त्या नामसंकीर्तनाची कास धरून त्याची उपासना करावी आणि त्या शाश्वत सुखाची प्राप्ती करावी. त्या भगवंताची संगत करावी. भगवंताला असं वेगळं समजू नाही. भगवंताशी एकरूप व्हावं. भगवंताशी संवाद साधावा. कारण का आपल्याला त्याची संगती साधायची आहे. त्या भगवंताची जर आपण संगत साधली नाही तर आपल्या जन्माचं सार्थक केव्हा होणार आहे? आपण त्या सुखाचा सोहळा केव्हा अनुभवणार आहोत नाही का? तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. एकदा का त्याला पाहिलं की जन्माचं सार्थक आहे मग त्याला दूर मानावं कसं, दूर करावं कसं, समजावं कसं, त्याला आपलं करून घ्यावं. आपुला तो एक देव करून घ्यावा. म्हणून एक लक्षात घ्या, भगवंताची उपासना करीत असताना त्याची आराधना करीत असताना त्याच्याशी एकरूप व्हावं. त्याला वेगळं समजूच नाही. विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी अनेक दुसरे मज नाही आता नेमिलिया चित्ता पासून या सर्वांगामध्ये तो आणि तोच व्यापलेला हवा. या न्यायाने जो संगत करेल
तोच भगवंताच्या सुखाला प्राप्त होईल. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकोबरांच्या एकविध भावनेतून हा भाव त्या ठिकाणी प्राप्त होतो, प्रगट होतो. तुकोबरे म्हणतात, मागेही मी तेच केलं, आजही तेच करीत आहे आणि पुढेही तेच करणार आहे. काय करणार आहे? करीती नामाचे चिंतन. बोला. करीती नामाचे चिंतन. करीती नामाचे चिंतन. करीती नामाचे चिंतन. घडी कानोबाचे ध्यान. घडी कानोबाचे ध्यान. करीती नामाचे चिंतन. करीती नामाचे चिंतन. घडी कानोबाचे ध्यान. घडी कानोबाचे ध्यान. करीती नामाचे चिंतन. करीती नामाचे चिंतन. करीती नामाचे चिंतन. बोला. करीती नामाचे चिंतन. करीती नामाचे चिंतन. करीती नामाचे चिंतन. घडी कानोबाचे ध्यान. घडी कानोबाचे ध्यान. घडी कानोबाचे ध्यान. घडी कानोबाचे ध्यान. नामाचे चिंतन. करीती नामाचे चिंतन. करीती नामाचे चिंतन. करीती नामाचे चिंतन. करीती नामाचे चिंतन. गडी कानोबाचे ध्यान. हा, ते ध्यान सदोतीत राखल्या कारणाने झाली आमुची निश्चिंती. हा, नाहीतर या मार्गात आल्यानंतर ज्या ठिकाणी ध्यान हवं, हा, ते ध्यान न साधता पुष्कळ गोष्टींवर ध्यान असल्या कारणाने भगवंताची कृपा त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत नाही. तुकोबराय म्हणतात, त्यामध्येच मला सर्व सुखाची अनुभूती येते आणि त्यातच माझं मन रमतं, त्यातूनच मला आनंद प्राप्त होतो. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. या व्यतिरिक्त मला कशाचीच अपेक्षा नाही. हां, नाही का. आणि कना लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. तेथे माझी हरिवृत्ती राहो. सुंदर ते ध्यान किंवा समचरण दृष्टी. म्हणून झाली आमुची निश्चिंती. या व्यतिरिक्त अपेक्षा न केल्या कारणाने तुकोबराय निश्चिंत झाले, कृतार्थ झाले, धन्य झाले. तो सुखाचा सोहळा तुकोबरायांनी अनुभवला. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. प्रत्यक्ष त्या सुखाचा भोग भोगला तुकोबरायांनी. हां, तो असा सहज नाही, त्या ठिकाणी निष्ठा हवी. हां, त्याच्या व्यतिरिक्त अपेक्षा करणेच नाही. हां, त्याच्या व्यतिरिक्त अपेक्षा केली हां की त्या शाश्वत सुखापासून आपण मुकलोच म्हणून समजा. मग तुकोबरायांचे पुष्कळ अभंग दर्शवतात. तुका म्हणे काही न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे. आवडे हे रूप गोजिरे सगुण. हां, त्याचीच अपेक्षा. हां, त्या अपेक्षा व्यतिरिक्त इतर पुष्कळ गोष्टी तुकोबरायांनी नाकारल्या. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करे. हां, अभिलाषा बाळगली, आस केली. हां, हेची दान देगा देवा. परंतु त्याचीच केली, त्याच्या व्यतिरिक्त नाही. हां, जे शाश्वत आहे त्याचीच आस अंतकरणामध्ये असावी. हां, तर तो सुखाचा अनुभव सोहळा त्या ठिकाणी अनुभवता येतो. तुकोबरायांची अवस्था पहा. दावी रूप मज गोपिकार मना. 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 येऊ दे चरणावरी माता.
देऊ दे चरणावरी माता, देऊ दे चरणावरी माता, देऊ दे चरणावरी माता. दावी रूप मज गोपिकार मना, दावी रूप मज गोपिकार मना, दावी रूप मज गोपिकार मना, दावी रूप मज गोपिकार मना. देऊ दे चरणावरी माता, देऊ दे चरणावरी माता, देऊ दे चरणावरी माता, देऊ दे चरणावरी माता. देऊ दे चरणावरी माता. ही भावना, ही एकविध दृष्टिकोन तुकोबरायांच्या ठिकाणी होता. म्हणून झाली आमुची निश्चिंती. मग त्या ठिकाणी निश्चिंत झालो. तो सुखाचा सोहळा प्रत्यक्ष अनुभवला. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तुकोबराय म्हणतात, हे शाश्वत सुख त्याच्या ठिकाणी आम्ही अनुभवलं. आमच्या ठिकाणी नव्हता अशातला भाग नाही. आमच्या ठिकाणी ही सुख आहेत. एखादा दुःखाने ग्रासलेला जरी असला आणि त्याला प्रश्न केला, काय तू दुःखी आहे का, नाही का, लौकिक भावने पोटी मनुष्य जीव मोठा उहापोह करीत असतो. त्याला सत्य असत्याची जाणीव नसल्या कारणाने, अजून थोडं खाली येऊन सांगू का, ऐपत नसताना देखील आवाढव्य खर्च केला लौकिक दृष्ट्या तर पदरी निराशाच आहे, पदरी दारिद्र्यच आहे, पदरी दुःखच आहे, नाही का. ती स्थिती असेल तर तो कार्यभाग सांभाळावा, नाही का. एखादा जर लहान असेल, ठीक आहे, भगवंताने आपल्याला ती वेळ दिलेली आहे, नाही का. मग लहान समजण्यास हरकत काय आहे. उलट तुकोबरायांचा सिद्धांत आहे, तुका म्हणे जाण वावे लहानाहुनी लहान, नाही का. परंतु काही मंडळींना लहान म्हटलं की त्यांचा अहंकार त्या ठिकाणी जागृत होतो, नाही का. याकरिता थोडंसं संत वाङ्मयाचं चिंतन पाहिजे. ज्ञानोबरायांचा अधिकार किती, नामदेवरायांचा किती, तुकोबरायांचा किती, आणि ते संत महात्मे त्यांनी त्यांचं जीवन व्यतीत केलं कसं. या जरी गोष्टी आपल्या निदर्शनास आल्या, अनुभवण्यास आल्या, तरी आपलं जीवन धन्य आहे. पहा, विठ्ठल विठ्ठल. तुकोबराय म्हणतात, आमच्याकडं नव्हता अशातला भाग नाही. आमच्याकडं होतं घरी ताकाचे सरोवर. सरोवर म्हटलेलं आहे, तलाव, की ज्यामध्ये किती पाणी आहे, असंख्य, नाही का, मोजता न येण्याजोगं. पुष्कळ प्रचुर प्रमाणामध्ये आमच्या ठिकाणी सुख होती. परंतु होती ती कशा प्रकारे, ताकाप्रमाणे होती. घरी ताकाचे सरोवर, मात्र येथे नवनीताचे पूर. त्या सुखाला ताकाची उपमा जगद्गुरु तुकोबरायांनी दिली. आमच्या ठिकाणी असणारी सुख ही ताकाप्रमाणे होती. अगदी तलाव भरल्या एवढी होती, परंतु ताकाप्रमाणे, म्हणजे त्याच्यामध्ये साराचा लवलेशही नाही. सर्व सार बाजूला केल्यानंतर खाली जे राहतं ते ताक, आसार. मग अशा सुखाचा काय आनंद प्राप्त होणार आहे की जे आसार आहे, ज्याच्यामध्ये साराचा लवलेश देखील नाही. परंतु भगवंता तुझ्या संगतीमध्ये येथे नवनीताचे पूर. म्हणून आम्ही तुझ्या संगतीमध्ये निश्चिंत झालो. झाली आमुची निश्चिंती. मग अशा सुखाची अनुभूती भगवंता तुझ्या सानिध्यामध्ये, तुझ्या संगतीमध्ये, तुझ्या सहवासामध्ये जर प्राप्त होत असेल तर तुला आम्ही सोडून का जाऊ, नाही का. देव पावला नाही तर माणसं देव बदलतात, नाही का. निष्ठा आता राहिलीच नाही. एक काळ असा होता की वाराप्रमाणे देव बदलले जायचे. सोमवार आला की शिवाची उपासना व्हायची, मंगळवार आला की देवीची उपासना व्हायची, बुधवार आला की पुन्हा पांडुरंगाची आठवण यायची, नाही का. वाराप्रमाणे उपासना होत, वाराप्रमाणे देव बदलले जात. तिथपर्यंत ठीक होतं महाराज. आता निष्ठा एवढी निष्ठायला लागली की वाराप्रमाणे देव नव्हे, गंध बदलायला लागले. सोमवार आले की सर्वांच्या कपाळाला भाळी विभूतीच दिसायला लागले, नाही का. लावू नये अशातला भाग नाही,
परंतु सेवेमध्ये उपासनेमध्ये एकविध भाव असावा. एक दरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. या संत महात्म्यांनी पुरुषार्थ असा सहज साधलेला नाही. हां, त्यांनी त्या सेवेचा, त्या परंपरेचा त्या ठिकाणी अभिमान बाळगलेला आहे. याचा धरीन अभिमान काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. हां, तेवढा एकविध भाव असावा लागतो, तरच भगवान परमात्मा कृपा करतो. हां, जो एकनिष्ठ आहे, हां, अजून बाजूला होऊन सांगू का, जो एकनिष्ठ आहे पक्षाशी, कॅबिनेट त्यालाच आहे. हां, म्हणून आपण ज्यांची उपासना करतो, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी ये वास. बळिया बळिया माझा पंढरी राव. बोला बळिया बळिया माझा पंढरी राव. बळिया बळिया माझा पंढरी राव. बळिया बळिया माझा पंढरी राव. जो या देवांचा आई देव, जो या देवांचा आई देव, जो या देवांचा आई देव, जो या देवांचा आई देव. बळिया बळिया माझा पंढरी राव. बळिया माझा पंढरी राव. तोया देवाचाही देव, तोया देवाचाही देव, तोया देवाचाही देव, तोया देवाचाही देव. बळिया बळिया माझा पंढरी राव. बळिया माझा पंढरी राव. बळिया माझा, बळिया माझा पंढरी राव. बळिया माझा पंढरी राव. तोया देवा साही देवा, तोया देवा साही देवा, पंढरी राव. बळिया माझा जो या देवांचाही देव, जो या देवांचाही देव, जो या देवांचाही देव. बळिया बळिया माझा पंढरी राव. बळिया माझा, बळिया माझा पंढरी राव. जो या देवांचाही देव, सर्व देवांचाही तो देव आहे. हां, म्हणून नको पृथकाचे भरी सिंचन करिता मूळ. त्याची उपासना केली की अवघ्यांची उपासना झालीच म्हणून समजा. हां, वृक्ष ओलावे सकळ. एखादा जर वृक्ष जलमय करायचा असेल तर अवघा वृक्ष भिजवण्याची गरज नाही, अवघी शेत जमीन भिजवण्याची गरज नाही. त्या वृक्षाच्या मुळाशी सिंचन केलं की अवघा वृक्ष हा जलमय होतो. वृक्ष ओलावे सकळ. तसं त्याची उपासना केली की सर्वांची उपासना झाली म्हणूनच समजा. हां, मग एवढा एकविध भाव तुकोबरायांनी प्रगट केला. मग आमच्याकडे सुख नव्हतं का? होतं, परंतु ताकाप्रमाणे होतं. घरी ताकाचे सरोवर, परंतु तुझ्या सानिध्यामध्ये येथे नवनीताचे पूर. म्हणून झाली आमुची निश्चिंती. हां, मग अशा सुखाचा सोहळा भगवंता तुझ्या संगतीमध्ये आम्ही प्रत्यक्ष अनुभवला. प्रत्यक्ष म्हटलेलं आहे. तुका म्हणे तई होतो आम्ही. उद्धवाच्या रूपाने तुकोबराय भगवान श्रीकृष्णाच्या संगतीमध्ये होते. आणि असा सोहळा अनुभवल्यानंतर तुला सोडून जाण्याची इच्छा अंतकरणामध्ये निर्माण होईल कशी? नाही का? आपली जर अपेक्षा पूर्ण झाली नाही, हां, तर आपण लगेच त्या ठिकाणी दुरावा निर्माण करतो. अर्थात त्या संगती, ते संबंध हे फक्त स्वार्थापुरते आहेत, परंतु या ठिकाणी स्वार्थ नाही.
या ठिकाणी त्याग आहे, या ठिकाणी निष्ठा आहे, या ठिकाणी भक्ती आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, करुणा आहे, उदारता आहे, लीनता आहे, नम्रता आहे. हां, ही सर्व भक्तीची लक्षणं आहेत, भक्तीची अंग आहेत. हां, आणि या भावनेने तुकोबराय म्हणतात आम्ही तुझ्याशी एकरूप झालेलो आहोत. हां, निमित्त त्या प्रतिमा. हां, आता तुझ्यापासून वेगळं होणे नाही, भले तू जरी केलं तरी. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, दवडिता म्हटलेलं आहे. हां, लाथाडून जरी दिलं हां तरी आम्ही तुझ्या चरणीच त्या ठिकाणी वास्तव्य करू. भगवंताच्या चरणाचा अधिकार एवढा मोठा आहे. झाले समाधान पायी विसावले मन. हां, त्याच्या चरणी मन विसावलं की अंतकरणाला समाधानाचीच प्राप्ती आहे. एवढंच काय. हां, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखील या. त्याच्या दोन्ही चरणाचं दर्शन जरी झालं तरी मन हे त्याच्या चरणी एकरूप होतं. हा अधिकार भगवंताचा आहे. म्हणून भगवंता तुझ्यापासून आम्ही वेगळे होणार नाही, भले तू जरी दूर केलंस तरी. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. विठोबार कोमाई पुंडलिका वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव बोला पुंडलिका वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुझी ये संगती झाली आमची निश्चिंती. आज काला शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त एक समाजाच्या पुढे आदर्श उभा जो केलेला आहे तो या ठिकाणी फुगे परिवारांनी केलेला आहे. मोठा आनंद वाटला. आनंदाची अनेक कारणं आहेत आणि तो आनंद असा आहे की नाही या आनंदाशी जोडा, की त्या आनंदाला जोड लागणार नाही. पहिला आनंद असा आहे की नवरात्रीच्या उत्सवानिमित्त समाजाला एक आदर्श प्राप्त व्हावा, एक चांगला संदेश समाजामध्ये जावा, असा उत्सव या ठिकाणी या मंडळाच्या माध्यमाने आयोजित केलेला आहे. अर्थात कीर्तन महोत्सव, आपल्या ज्या परंपरा आहेत, आपली जी संस्कृती आहेत, संत महात्म्यांचे जे विचार आहेत ते जनसामान्यांपर्यंत कीर्तनाच्या माध्यमाने पोचावेत. जसं नामदेवरायांनी पोचवली, नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. नाही का, एखाद्याची ऐकण्याची जरी इच्छा नसली तरी न ऐकता देखील त्याच्या कानावर संत महात्म्यांची प्रमाणं पडतात, शब्द पडतात. म्हणजे त्याची इच्छा नसताना देखील त्याचं कल्याण या कीर्तनामध्ये होतं. नाही का, म्हणून एक चांगला ऑर्केस्ट्रा वगैरे न ठेवता कीर्तन महोत्सव त्यांनी आयोजित केला. नाही का, नाहीतर पुष्कळ मंडळींजवळ धन असतं नाही अशातला भाग नाही. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, परंतु ते धन कुठे द्रवलं पाहिजे याची ज्याला जाण आहे, खऱ्या अर्थाने समाजामध्ये तोच श्रेष्ठ आहे, तोच मोठा आहे. नाही का, आणि एक उत्कृष्ट विचार या ठिकाणी या व्यासपीठाच्या माध्यमाने त्यांनी समाजासमोर मांडलेला आहे. हा एक पहिला आनंद. दुसरा आनंद असा की नुकताच काही महिन्यापूर्वी आषाढीच्या सोहळ्याची सांगता झाली आणि 17 वर्षांनी पुन्हा योग तो जुळून आला की परतीच्या सोहळ्यामध्ये जगद्गुरू तुकोबरायांचा पालखी सोहळा हा तीर्थक्षेत्र आळंदीवरून देहूकडे गेला आणि याच मार्गाने तो गेला. आणि भोसरीत केव्हा नव्हे तो इतिहास घडला की पहिल्यांदा अश्वाचं उभं रिंगण पार पडलं. नाही का, ज्या ठिकाणी तुकोबरायांचा अश्व धावतो त्या ठिकाणी सर्वच प्रगतीची गती ही वाढत असते.
कारण का तिथं साक्षात ज्ञानोबरायांचा तुकोबरायांचा अश्व धावलेला आहे आणि अश्व हे वेगाचं प्रतीक आहे, ऐश्वर्याचं, वैभवाचं, आनंदाचं प्रतीक आहे. आणि जिथं ज्ञानोबरायांचा तुकोबरायांचा अश्व धावला, हां, जिथं तुकोबरायांचे चरण लागले तिथं प्रगतीला कुठे अडसर निर्माण होईल, हां, हे स्वप्नात देखील शक्य नाही, नाही का. असा एक तो सोहळा नुकताच पार पडलेला आहे आणि त्या संयोगाने ही आजची ही काल्याची सेवा, ही सेवा म्हणजे जगद्गुरू तुकोबरायांची सेवा आहे. मी वंशज या निमित्ताने फक्त एक प्रतिनिधी म्हणून उभा आहे, परंतु आजची सेवा ही साक्षात जगद्गुरू तुकोबरायांची सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल पुंडलिका वरदा हरी विठ्ठल. ज्ञानोबरायांच्या सप्ताहामध्ये अगदी सुंदर अशी समय सूचकता साधलेली आहे. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस, नाही का. म्हणून पाया म्हणून प्रारंभ जो झाला तो आळंदी संस्थांच्या वतीने झाला, नाही का. संस्थांचे विश्वस्त पुरुषोत्तम दादा पाटील यांची सेवा झाली आणि कळस म्हणून जगद्गुरू तुकोबर आहे. त्यामुळं बहिणाबाई ध्वज फडकल्याशिवाय राहणार नाही. कळलं तर बरं होईल. विठ्ठल विठ्ठल वरदा हरी विठ्ठल. जिथं जगद्गुरू तुकोबरायांचे आशीर्वाद आहे, हां, तिथं यश हे प्राप्त होतच असो. आणि काल्याची सेवा आहे, काही नियम आहेत. काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन करावं आणि तदनंतरच प्रसादाचं सेवन करावं. काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन. भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ. स्वतः भगवान परमात्मा आपल्या हाताने या ठिकाणी प्रसाद देत असतात. म्हणून काल्याच्या कीर्तनाला खूप महत्त्व आहे. काल्याचा प्रसाद प्राप्त झाल्याच्या नंतर पुष्कळ ठिकाणी आपण पाहतो खिरापत झाली की अवघ्या मंडपामध्ये खिरापतच खिरापत होती. ज्या खिरापतीच्या प्रसादाकरिता आपण बसायचं ती शेवटी पायदोळी तुडवली जाते, नाही का. काला झाला की अवघ्या मंडपामध्ये काल्याच्या लाह्याच पडल्या जातात. हां, प्रसादाचं थोडंसं महत्त्व त्या ठिकाणी आपण जाणलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. म्हणून प्रसाद प्राप्त झाला की त्यातील एकही शीत खाली न पडू देता त्या प्रसादाचं सेवन करायचं. त्याचं पावित्र्य, त्या प्रसादाचा अधिकार हा आपण सांभाळला पाहिजे. देवादिकांना अंतकरणामध्ये लज्जेचा भाव निर्माण झाला म्हणून ते काल्याच्या प्रसादाला मुकले. मग मत्स्य रूपाने यमुनेच्या जलामध्ये प्रविष्ट झाल्याच्या नंतरही तो प्रसाद त्यांना प्राप्त होऊ नये म्हणून भगवंताने गोपाळांना आज्ञा केली. काय आज्ञा केली की आपापले हात आपल्या कमरेला पुसा. म्हणजे तो प्रसाद राहणार नाही. त्याचं वर्णन सविस्तर पुढे येईलच. परंतु एवढा त्या काल्याच्या प्रसादाचा अधिकार आहे म्हणून त्याचं पावित्र्य, त्याचं महत्त्व आपण सांभाळलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आपण त्या काल्याच्या प्रसादाचे अधिकारी ठरू. मग चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवंताच्या चरित्राचं वर्णन करावं आणि तदनंतरच प्रसादाचं सेवन करावं. ह्याची अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाळ काला सेवाजी. मग भगवान परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन का, तर तुकोबरे म्हणतात तो भगवान परमात्मा चारित्र्य संपन्न आहे म्हणून त्याच्या चरित्राचं वर्णन करायचं पहिली गोष्ट. त्याच भगवंताच्या चरित्राचं वर्णन का, तर भगवंताच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेद नाही. कोण लहान असो कोण मोठा असो सकळांशी येथे आहे अधिकार. तारुभव सागरीचे बोला भव सागरीचे तारुभव सागरीचे तारुभव सागरीचे उंच नीच अधिकारी ते उंच नीच अधिकारी ते उच्चनीच अधिकारी ते उच्चनीच अधिकारी तारुभव सागरीचे तारुभव सागरीचे
भवसागरीचे तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी ते उंच नीच अधिकारी ते उच्च अधिकारी उच्च अधिकारी तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी ते कोणी मोठा असो कोणी लहान असो सर्वांकरिता भगवंताचं चरित्र हे समानच आहे. हां, दीन आणि दुर्बळासी सुकरासी हरिकथा तुकोबरे म्हणतात त्याच्या ठिकाणी भेद नाही. कोण लहान असो कोण मोठा असो सगळ्यांकरिता भगवंताचं चरित्र ही सुखाची रास आहे. सुकरासी हरिकथा, हां, सुखाची रास हे भगवंताचं चरित्र आहे. म्हणून त्याचं चरित्र श्रवण करावं. तो चारित्र संपन्न आहे, त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेद नाही आणि त्याचं चरित्र हे सुखप्रद आहे. म्हणून अशा भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं वर्णन करावं आणि तदनंतरच प्रसादाचं सेवन करावं. मग तुकोबरे म्हणतात असा भगवान परमात्मा की जो अव्यक्त आहे, निर्गुण निराकारी आहे, तो सगुण स्वरूपाला त्या ठिकाणी प्राप्त झाला. तो कोणाकरिता कशाकरिता तर भक्तांकरिता आणि भक्तांना कृतार्थ करण्याकरिता याकरिता भगवंतांनी हा अवतार धारण केला. म्हणून त्या अवताराला परिपूर्णतम अवतार म्हणून संबोधलं जातं की जो भक्तांच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता अवतार धारण केला. म्हणून रेन फेडावया अवतार केला अविनाशाला आकारासी. जो अविनाशी आहे, हां, निर्गुण निराकारी आहे, अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. भक्तांना तृप्त करण्याकरिता अगदी हवं त्या प्रकारे हवं त्या माध्यमाने तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल. मग पहा एवढा सामोरा तो भगवान परमात्मा येतो. मग आपणही त्याच अधिकाराने सेवा करावी. तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू सेवा. आपल्या सेवेचा ऋणभार त्या ठिकाणी भगवंतावर व्हावा अशा अधिकाराची त्या ठिकाणी आपली सेवा असावी. मग त्या भगवंताचं चरित्र वर्णन करावं असा भगवान परमात्मा गोकुळामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात अवताराला आला आणि गोकुळातील एका क्षणामध्ये संपूर्ण जीवनच बदलून गेलं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. भगवंताच्या येण्याने त्या गोकुळामध्ये असा आनंद निर्माण झाला, असं सुख त्या ठिकाणी निर्माण झालं की त्या सुखाचा अंतही नाही आणि त्या सुखाला पारावार देखील राहिला नाही. फक्त भगवंताच्या येण्याने बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. भगवंताच्या येण्याने ही स्थिती हा भाव त्या ठिकाणी निर्माण झाला. जे सज्जन होते भगवंताप्रती ज्यांची आस्था होती भक्ती होती तुकोबरे म्हणतात त्यांना आनंद झाला. परंतु जे दुष्ट होते हां त्यांना मात्र त्या ठिकाणी भय निर्माण झालं. दुष्टा चळकाप सुटला. त्याचं कारण होता कृष्णाचा अवतार. आनंद करीती घरोघर. मग गोकुळातील सुखाचं काय वर्णन करावं. घरोघरी आनंद त्या ठिकाणी साजरा होऊ लागलेला आहे. प्रत्येकाला आनंद झालेला आहे. मग झालेला आनंद व्यक्त करावा कसा याचं उत्तम उदाहरण त्या ठिकाणी गोकुळवासियांनी आपल्या पुढ्यात मांडलं बरं का. माणसांना आनंद होतो नाही असं नाही. हां, पुष्कळ प्रलंबित असणारा एखादा दावा जर आपण जिंकला तर त्या ठिकाणी आपल्याला आनंद होतो नाही का. विठ्ठल 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 हरी अशा अनेक उदाहरणाच्या माध्यमाने आपण स्पष्ट करू शकतो. माणसाला आनंद झाला की मनुष्य आनंद व्यक्त करतो नाही का. परंतु आपण जो आनंद व्यक्त करतो किंबहुना तो रजोगुणात्मक असेल काहींचा तमगुणात्मक असेल नाही का. हां, आनंद झाला की त्या आनंदाचं सेलिब्रेशन मंडळी करतात नाही का. चला ढाब्यावर नाही का. हां, प्रत्येकाचा आनंद साजरा करण्याची प्रक्रिया वेगवेगळी आहे. परंतु गोकुळवासियांनी हां एक आदर्श या ठिकाणी आपल्या पुढ्यात मांडला. आम्ही आनंद साजरा केला परंतु शुद्ध सात्विक पद्धतीने साजरा केला.
गुडिया तोरणे बोला गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे गुडिया गाती करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदाघरी बाळकृष्ण नंदाघरी बाळकृष्ण नंदाघरी बाळकृष्ण नंदाघरी गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे करते कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदाघरी बाळकृष्ण नंदाघरी करते कथा गाते गाणे करते कथा गाते गाणे करते कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदाघरी बाळकृष्ण नंदाघरी मोठ्या सात्विकतेने त्या ठिकाणी गोकुळवासियांनी आपला आनंद प्रगट केला. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे. तो आनंद सात्विकतेने कशा स्वरूपाने दारोदारी गुढी उभारली महाराज. गुढी उभारणं हे ऐश्वर्याचं वैभवाचं आनंदाचं समाधानाचं प्रतीक आहे. म्हणून नूतन वर्ष आपलं ऐश्वर्य संपन्न जावं वैभव संपन्न जावं समाधानी जावं आनंदाचं जावं म्हणून आपण चैत्र शुद्ध प्रतिपेला गुढी उभारतो. आणि असे गुढी संदर्भात पुष्कळ संदर्भ आहेत. म्हणून ऐकावे जनाचे करावे मनाचे आम्ही नवजोता या वाटा विठ्ठल विठ्ठल. येथे वडील जे जे करीती नवे करू नये जुने सांभाळावे ज्याचे त्यांनी प्रमाणात सांगतो. जे आपल्या वाढ वडिलां प्रमाणे चालत आलेलं आहे तेवढं सांभाळावं तेवढं वाढवावं. याचं त्याचं ऐकून आपण आपल्या परंपरेमध्ये त्या ठिकाणी बदल करू नये. एवढे देखील आपण हलक्या कानाचे हलक्या मनाचे हलक्या कर्तृत्वाचे राहू नये. मग गुढी उभारली. गुढिया तोरणे दरवाजाला सुंदर तोरण बांधलेलं आहे. घरासमोर सडा समर्जन केलेलं आहे. त्या सडा समर्जनामध्ये देशी गाईचं शेण होतं महाराज. सुंदर त्या ठिकाणी देशी गाईचं शेण गोमूत्र आणि पाणी एकत्रित करून सडा टाकलेला आहे. आता सडा समर्जन करायला गवळणी महाराज पहाटे उठायच्या. म्हणजे मी गवळणींचं सांगायला लागले. नाहीतर अजिबात लाडक्या बहिणीला दुखवण्याची आपली इच्छा नाही. आणि नवरात्री तर नाहीच नाही. विठ्ठल विठ्ठल पूर्वी मोठमोठे वाडे असायचे अंगण असायच्या परस बागा असायच्या. त्यामुळे सडे टाकले जायचे नाही का. आजच्या गवळणींनी जर सडा टाकला सगळ्या गवळणी जणू फ्लॅटमध्येच राहणारे आहेत. तर दुसऱ्याच्या फ्लॅटमध्ये सडा जायचा नाही का. कारण का अंगण राहिलंच नाही. त्या ठिकाणी उंबरे राहिले नाहीत नाही का. मग सडा समर्जन करण्याचा प्रकारच जवळजवळ कालबाह्य होऊ घातलेला आहे. मग सडा समर्जन केलेलं आहे. सुंदर प्रकारच्या रांगोळ्या रेखटलेल्या आहेत. गवळणींना रांगोळ्या यायच्या. म्हणजे जेव्हा जेव्हा मी म्हणन तुम्ही एवढाच विचार करायची की गवळणी. आत्ताचा विचार घेऊच नका. गवळणी सुंदर प्रकारच्या त्या ठिकाणी रांगोळ्या काढायच्या. भगवंतांनी त्याही संबंधात लीला केलेली आहे. अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्र पाणी. सुंदर सडा समर्जन करून
नाना प्रकारच्या नानाविध प्रकारे सुंदर अशा रांगोळ्या काढलेल्या आहेत. रांगोळीची मोठी गंमत आहे. रांगोळी काढून झाली की ती अचूक आहे की चुकीची आहे ही पाहण्याकरिता काढणाऱ्यांनी उठून 2 पावलं मागे यावं लागतं आणि मग पाहावी लागते रांगोळी योग्यरित्या साकारलेली आहे की नाही. आणि मग त्यामध्ये कोणते कोणते कलर भरावेत, रंग भरावेत, हां, याचं अचूक निदान करून मग त्या प्रकारे त्या ठिकाणी रंग भरले जायचे. गवळणी त्यामध्ये निष्णात होत्या महाराज. नाना प्रकारचे रंग भरायचे नाही का. आत्ताच्या गवळणीला काय रांगोळ्या येतीलच असं नाही का. हां, म्हणून विज्ञान देखील एवढं प्रगत झालेलं आहे की आजच्या गवळणींकरिता सोय म्हणून 50 रुपयाला 3 छाप येतात. हां, एक स्वस्तिकचा येतो आणि 50 रुपयामध्येच एक फुलांच्या नक्षीचा येतो आणि एक लक्ष्मीच्या पावलांचा येतो. आता नुकताच भाद्रपदामध्ये गणपती गौरी सोहळा होऊन गेला नाही का. मग गौऱ्या आल्या की लक्ष्मीची पावलं काढण्याचा प्रघात आहे नाही का. मग आता गवळणीला काही पावलं काढता येत नाही. मग तो 50 रुपयामध्ये 3 छाप मिळणारे त्याच्यातलं एक पावलांचा छाप घ्यायचा, त्याच्यामध्ये रांगोळी टाकायची आणि तो आपटला टक्क्यानी की लक्ष्मीची पावलं उमटली जातात. म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी मी असं पाहिलेलं आहे. तुमच्या इथं कसं आहे याचं मला काही ठाऊक नाही का. पण विचार करा, आता जी लक्ष्मी जर पाय आपटत घरात येत असेल तर ती सुखाने राहील की नाही. म्हणून जशी जमल तसे ह्या गोष्टी आपण अवगत केल्या पाहिजे, शिकल्या पाहिजे. मग गवळणींनी सडा समर्जन करून त्या ठिकाणी रांगोळ्या रेखाटलेल्या आहेत. दारावर सुंदर प्रकारची तोरणं बांधलेली आहेत, गुढी उभारलेली आहेत. गुढी या तोरणे आणि मोठ्या आनंदाने, कौतुकाने, अभिमानाने, भक्तिभावाने त्याच्या चरित्राचे पोवाडे करू लागलेले आहेत, त्याच्या कथा गाऊ लागलेले आहेत. करीती कथा गाती गाणे, एवढा आनंद त्या ठिकाणी गोकुळामध्ये निर्माण होऊ घातला. या आनंदाला महाराज जोडच नव्हती, कशाची उणीव नव्हते. तेव्हा कुठे भगवंताच्या अर्धांगीने देखील गोकुळामध्ये प्रवेश केला. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. त्या ठिकाणी असणारं दैन्य दारिद्र्य यांना देखील त्रास वाटू लागला. लक्ष्मीच्या येण्याने, भगवंताच्या येण्याने सर्व सुखाची अगदी रेलचेल झाली. भौतिक आदी दैविक सर्व प्रकारची सुख गोकुळामध्ये आनंदाने नांदू लागली. एक शब्द महत्त्वाचा आहे, सुख प्रत्येकाला प्राप्त व्हावी, परंतु प्राप्त झालेली सुख ही आनंदाने नांदणारी असावी. विठ्ठल विठ्ठल कुंडलिका वरदा हरी विठ्ठल. मग घरोघरी आनंद त्या ठिकाणी साजरा होऊ लागला. लक्ष्मीने देखील प्रवेश केला आणि दैन्य दारिद्र्याचा त्रास आला. तुकोबराय म्हणतात त्याच्या येण्याने ही स्थिती निर्माण झाली की प्रत्येक गोकुळातील गोकुळवासियांना चिंता हा प्रकार राहिलाच नाही. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. प्रवेश भीतरी केला देवे, प्रवेश भीतरी केला देवे, प्रवेश भीतरी केला देवे. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. प्रवेश भीतरी केला देवे, प्रवेश भीतरी केला देवे, प्रवेश भीतरी केला देवे, प्रवेश भीतरी केला देवे. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे. त्या गोकुळामध्ये भगवंताने प्रवेश केल्याबरोबर अवघ्या गोकुळवासियांची चिंता ही पळून गेली. काय अधिकार संपन्न असतील महाराज गोकुळवासी. या ठिकाणी थोडंसं तुकोबारांनी रूपक देखील केलेलं आहे.
आणि रूपकतेच्या आधारे भगवंताच्या चरित्राचं वर्णन केलेलं आहे. त्या गोकुळात प्रवेश केला काय आणि या देहरूपी गोकुळामध्ये प्रवेश केला काय, असे दोन भूमिका तुकोबरायांनी या ठिकाणी मांडलेल्या आहेत. जसं त्या गोकुळामध्ये प्रवेश केल्याबरोबर चिंता नाहीशा होतात, तसं या देहरूपी गोकुळामध्ये देखील भगवंतांनी प्रवेश केल्याबरोबर सर्व प्रकारच्या चिंता ह्या संपुष्टात येतात. प्रवेश भीतरी केला देवे. मग या देहरूपी गोकुळामध्ये भगवान परमात्मा कसा प्रवेश करेल? तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे, आणि त्याकरिता पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. सज्जनांच्या संत महात्म्यांच्या संगतीमध्ये भगवंताच्या नामसंकीर्तनाने सर्व प्रकारचे विकार त्या ठिकाणी संपुष्टात येतात, नाहीसे होतात, नाश पावतात. काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता, किंवा काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघी आनंदाची सृष्टी झाली. ही अवस्था त्या ठिकाणी साधली की ते अंतकरण, ते हृदय हे पवित्र होतं, चोख होतं, आणि मग साठविला हरी जी हृदय मंदिरी. मग अनुभव देखील असाच प्रगटतो. सर्वात्मकपण माझे हिरोनी नेतो कोण. अशा पवित्र अंतकरणामध्ये, पवित्र देहरूपी गोकुळामध्ये भगवान परमात्मा स्थानपन्न झाला की सर्व प्रकारच्या चिंता नाहीशा होतात आणि तो खऱ्या अर्थाने जीव झाली आमुची निश्चिंती या स्थितीला, त्या अवस्थेला पावला जातो. असो मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा तुकोबराय म्हणतात, गोकुळात आल्याबरोबर सर्व प्रकारची अनुभूती गोकुळवासियांना झाली, सर्व प्रकारची सुख प्राप्त झाली, आणि अशा आनंद वातावरणामध्ये भगवान परमात्मा लहानाचे मोठे होऊ लागले. आपल्या रूपाने, आपल्या कलेने, आपल्या गुणाने सर्वांना आपल्याकडे आकर्षित केलं. तुका म्हणे छंदे येणे वेधिली, किंवा येणे मोहिली गोविंदे. सर्वांना आपलंसं केलं. का आपलंसं केलं? तुका म्हणे देवापाशी विटाळ अशी नसावी. ज्यांच्या अंतकरणामध्ये संदेह आहे, शंका कुशंका आहे, त्यांना विटाळशी म्हटलेलं आहे. काही मंडळी भगवंताच्या सानिध्यामध्ये असतात, परंतु त्यांचा भगवंताच्या ठाई प्रेमभाव असेलच की नाही यामध्ये शंका आहे, नाही का. म्हणून भगवंताने देखील आपले गडी निवडले. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातोनी. आणि ज्यांचा भगवंताशी एकविध भाव आहे, भगवंताच्या चरणी ज्यांची श्रद्धा निष्ठा आहे, अशांनाच भगवंतानी आपलं केलं, आपलंसं केलं. त्यांच्या अंतकरणामध्ये आपल्या प्रेमाचं बीज पेरलं, सर्वांना मोहून घेतलं. तो आहे पण तसाच. पाहिलिया वेदलावी बैसे जीवी जोडोनी, किंवा सावळे परब्रह्म आवडे या जीवा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. आपल्या गुणाने, आपल्या रूपाने सर्वांना आपलंसं केलं. जो जो भगवंताला पाही तो भगवंताचाच होऊन जाईल असं. त्यांना त्याच ठिकाणी समाधी लागत. ही अवस्था प्रत्येक गोकुळवासियांची झाली. आणि अशा अवस्थेमध्ये सर्वांना आपलंसं करून भगवंतांनी एक एक लीला केली. भगवंतांनी जी चोरी केलेली आहे ती चित्ताची केलेली आहे. रूपक पुष्कळ केलेलं आहे. रांगता रंगणी वगैरे वगैरे गवळणी त्या ठिकाणी आहेत. परंतु चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. सर्वांच्या चित्ताची चोरी केली. का? ज्यांच्या भगवंताशी एकनिष्ठ भाव आहे तेच प्रसादाचे अधिकारी त्या ठिकाणी होणार आहे. आणि भगवंताचा अवतार हा ऋणातून मुक्त होणारा अवतार आहे. अर्थात वारंवार भगवंताच्या संगतीमध्ये राहून भगवंतासह अवतार घेऊन भगवंताची सेवा केली, त्यांना आज प्रसादाने तृप्त करायचा हा निर्णय भगवंतांनी घेतलेला. म्हणून सर्वांच्या चित्ताची चोरी केली, सर्वांना आपलंसं केलं आणि गोकुळातून बाहेर पडण्याकरिता आज्ञा केली. चला वळू गाई बैसो जेऊ एके ठाई. या देहरूपी गोकुळातून बाहेर पडण्याकरिता आज्ञा केली. जोपर्यंत मनुष्य जीव देहावर उदार होत नाही तोपर्यंत भगवंताच्या प्रसादाला पावत नाही. म्हणून तुकोबरायांच्या अवस्थेचा या ठिकाणी आपण विचार करू शकतो. असो ऐसा कोटे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. किंवा आठव गेले भावाभाव, झाला स्वयमेव पांडुरंग. तुकोबरायांनी एक सुंदर प्रार्थना भगवंताकडे केलेली आहे. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. मग देहासंबंधी असणारी आशा ही संपुष्टात यावी. देहावर त्या ठिकाणी उदार होऊन
आपण बाहेर पडावं, भगवंताशी एकरूप व्हावं, ही भूमिका साधण्याकरिता सर्वांना आव्हान केलं. चला वळू गायी. त्या गायी कोणत्या वळल्या किंवा गायी कोणत्या राखल्या, तर इंद्रिय रूपी त्या ठिकाणी गायी राखल्या. त्या ठिकाणी आणखीन एक प्रमाण आपल्या समोर येतं. तू का म्हणे तू एक राख म्हणेरी, इतर त्या मी जाणो. भगवंता, मनरूपी गायी ही तू राख, इतर गायी मात्र आम्ही राखण्यास समर्थ आहोत. हां, तू का म्हणे तू एक राख म्हणेरी. आणि गायी राखण्याच्या संयोगाने अवघ्या गोपाळांना, गोकुळवासियांना आव्हान भगवंतांनी केलं आणि गोकुळातून बाहेर वृंदावनामध्ये यमुनेच्या काठातीरी त्या ठिकाणी गायी चारण्याच्या निमित्ताने सर्वांना एकत्रित केलं. गायी चरण्याकरिता सोडलेल्या आहेत आणि यमुनेच्याच काठावर भव्य दिव्य असणारा कदंब वृक्ष, त्याच्या छायेमध्ये नाना प्रकारचे खेळ भगवंतांनी आयोजित केलेले आहेत आणि त्यामध्ये 2 संघ निर्माण केलेले आहेत. एक बळीराम दादाचा संघ आहे आणि एक भगवान श्रीकृष्णाचा संघ आहे. हां, निवडा भिन्न यातून 2 गडी त्या ठिकाणी 2 संघ निवडलेले आहेत आणि दोन्हीही संघामध्ये त्या ठिकाणी नाना प्रकारच्या खेळाचं आयोजन चाललेलं आहे. पूर्वी असं असायचं की गाय रानं मोकळी असायची आणि गावकऱ्यांच्या सर्व दुभती जनावरं असतील, बैले असतील, म्हशी असतील, गाया असतील, त्या गाय रानामध्ये चरायला सोडल्या जायच्या आणि चरायला सोडल्या की तोपर्यंत गुराखी नाना प्रकारचे खेळ खेळायचे. मग आता अवघ्या गावकऱ्यांच्या गाया असायच्या, एक गुराखी नसायचा. मग सगळे एकत्रित येऊन त्यावेळेस पुष्कळ झाडं पण असायची. म्हणजे मी पूर्वीचं थोडं सांगायला लागलेलो आहे नाही का. आता झाडंही राहिली नाही आणि गायरानंही राहिली नाहीत. विठ्ठल विठ्ठल. आणि नाना प्रकारच्या खेळाचं आयोजन व्हायचं नाही का. मग भगवंतांनी देखील कदंब वृक्षाच्या छायेमध्ये नाना प्रकारच्या खेळाचं त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. यमुने पावळी मांडियला खेळ, मने गोपाळ गडियांसी, हाल मांडा वावगी सांडा मोकळी. हां, आता दुसरा कुठल्याही प्रकारचा खेळ खेळू नका. आता दोन्हीही संघामध्ये नाना प्रकारचे खेळ, मग सौरे असतील, हुतुतो असेल, हमामा असेल, चेंडू फळी असेल, सूर पारंब्या असतील, नाना प्रकारच्या खेळाचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि खेळ खेळून गोपाळ दमल्याच्या नंतर भगवंताला आव्हान केलं हां की भगवंता, आता खेळ खेळण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रस राहिला नाही, आनंद राहिला नाही. हां, मग आता प्रसादाचं त्या ठिकाणी नियोजन आपण करूया. खांदी भार पोटी भोक, काय खेळायाचे सुख, झाली आता वेळ म्हणती अनाशी दोर्या. तुका म्हणे आता खेळ मोडावा परता, की भगवंता आता तो खेळ बास कर. आता खेळामध्ये कुठल्याही प्रकारचा आनंद राहिलेला नाही. आता भुका लागलेल्या आहेत. 9 दिवस उपवास केलेला आहे नाही का. आता तो सोडायचा आहे नाही का. म्हणून आता खेळण्यामध्ये आनंद नाही. लवकर आपापल्या शिदोऱ्या भगवंतांनी सांगितलं, आव्हान केलं की एकत्रित करा. या ठिकाणी माझ्या पुढ्यात खुला. प्रत्येकाने आपापली शिदोरी त्या ठिकाणी भगवंताच्या समोर मांडलेली आहेत. आता एकाची सर्वांचीच एक प्रकारची शिदोरी आहे अशातला भाग नाही. प्रत्येकाच्या शिदोऱ्या वेगवेगळ्या आहेत नाही का. कुणाची भाजी भाकरी आहे, कुणाची चपाती भाजी आहे, कुणाचं काय. नाना प्रकारच्या शिदोऱ्या त्या ठिकाणी भगवंताच्या पुढ्यात मांडलेल्या आहेत. भगवंतांनी आपली ही शिदोरी त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये एकत्रित केलेली आहे आणि स्वहस्ते त्याचा काला केलेला आहे. एकापेक्षा अनेक पदार्थाचं एकत्रीकरण म्हणजे काला. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि आपली ही शिदोरी एकत्रित देवभक्तांच्या ऐक्याचा, प्रेमाचा, भक्तिभावाचा तो काला त्या ठिकाणी यमुनेच्या काठावर साकारलेला आहे. यमुना म्हणजे साक्षात यम जिथं उन्हा पडतो ती यमुना. आणि त्या यमुनेच्या काठावर देवभक्तांचा सोहळा त्या ठिकाणी साजरा होऊ लागलेला आहे. भगवंताने त्या ठिकाणी सर्व पदार्थ सर्वांच्या शिदोरे एकत्रित करून आपली ही शिदोरी एकत्रित करून त्याचा काला केला आणि तो गोपाळांना आपल्या हाताकरवी भरवला. तो काल्याचा प्रसाद सेवन केल्याबरोबर जगद्गुरू तुकोबराय उद्धवाच्या रूपाने त्या ठिकाणी होते आणि त्यांनी गौरवाने अभिमानाने आपली भावना प्रगट केली. उपजोनी आपुडती येऊ, उपजोनी आपुडती येऊ, उपजोनी आपुडती येऊ, उपजोनी आपुडती येऊ, काला
पुढती येऊ काला खाऊ दही भात. उद्धवाच्या रूपाने तुकोबराय त्या ठिकाणी होते. मी प्रमाण देऊन गेलो. तुका म्हणे तई होतो आम्ही निद्रा करिता होतो पायी सवेची लंका घेतली तई वानर गोवळ गाई सवे चारीत फिरत असो म्हणून भिन्न भेद नाही देवा आम्हा एक देही. आम्ही त्या भगवंताशी एकरूप झालो. कुठल्याही प्रकारचा भगवंतामध्ये आणि आमच्यामध्ये भेद राहिला नाही. आणि त्या ठिकाणी तुकोबराय म्हटले याच प्रसादाकरिता उपजोनिया पुढती येऊ आम्ही वारंवार जन्म घेऊ आणि हा प्रसाद भगवंता तुझ्या हस्ते आम्ही प्राप्त करू. कारण क हे सुख हा प्रसाद वैकुंठात नाही बरं का. हां पुष्कळ मंडळी येतात परंतु अशा वेळेस येतात की ती न आलेली बरी नाही का. परंतु आमच्या दादांचं येणं हे प्रमाणबद्ध आहे. वैकुंठी तो आईसे नाही. हां आणि कवळ काही काल्याचे नाही का अगदी प्रसादाच्या वेळेला येणं म्हणजे तुकोबरांची इच्छा आहे की असून प्रसाद यांच्या प्रारब्धामध्ये आहे भाग्यात आहे. कवळ काही काल्याचे जगद्गुरु तुकोबरांच्या देव संस्थांच्या सेवेमध्ये ते कायम आग्रही असतात. मागे एक दोन प्रस्ताव त्यांच्याकडे आम्ही संस्थांच्या वतीने मांडला होता. कार्यतत्परता किती असावी याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आपले दादा आहेत. म्हटले महाराज फक्त तुम्ही म्हटले सर्व काही तयार करा आणि मला फक्त सांगा नाही का. परंतु आम्हीच ते थोडंसं वेळ त्या कार्याकरिता लावला कारण क इतरही कार्य साधायची होती. म्हणजे एकदा ते कार्य साधलं ते काय आहे कसं आहे त्याचं स्वरूप काय ते झाल्याच्या नंतर नक्कीच प्रत्येकापर्यंत ते कार्य पोचलं जाईल. त्या कार्याची माहिती पोचली जाईल. परंतु कार्यतत्परता अगदी लहानातला लहान माणूस जरी गेला तरी कुठल्याही प्रकारचा भेद न ठेवता त्यांना जवळ करणे त्यांना आपलंसं करणे त्यांचं कार्यभाग साधून देणे. म्हणून दमदार कोणालाही म्हटलं जात नाही. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे तई होतो आम्ही तुकोबराय त्या ठिकाणी होते. आपले आनंद आपला त्या ठिकाणी भावना तुकोबरायांनी प्रगट केल्या. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. भगवंता या प्रसादाची अपेक्षा आम्हाला होती. म्हणून आम्ही या प्रसादाकरिता वारंवार जन्म घेऊ कारण का हे सुख वैकुंठात नाही. वैकुंठी तो आईसे नाही. तो का म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. एवढंच प्रमाण घ्या. हा काल्याचा प्रसाद वैकुंठादिकांना देवादिकांना दुर्लभ आहे. मग ही संपूर्ण लीला देवादिक पाहत होते अगदी इंद्रादिक ब्रह्मादिक वगैरे. आणि तो काल्याचा सुगंध की जो भगवंताने आपल्या हाताने तयार केलेला. एक सांगू का एखाद्याच्या घरामध्ये लहान लेकरू असतं आणि त्या लेकराची आई काय करते एका वाटीमध्ये साजूक इंद्रायणीचा भात घेते नाही का. आता इंद्रायणीच्या भाताचा महिमा असा आहे महाराज तो अगदी शिजला की मऊ होतो नाही का. त्याच्यामध्ये वरण घातलं साजूक देशी गाईचं तूप घातलं की अगोदरच मऊ असलेला भात तरी ती माऊली वारंवार आपल्या पाची बोटाने तो भात बारीक करत असते नाही का. अगदी ज्याला दात नाही तो सुद्धा तो सहज अगदी खाऊ शकतो. तरी ती बारकाईने त्या भाताला मोठ्या प्रेमाने बारीक करीत असते कारण का कुठे आपल्या बाळाला खाताना त्रास होऊ नये नाही का. ही प्रक्रिया साधत असताना तिचे पंचप्राण त्या भातामध्ये उतरले जातात. तिची अवघी माया अवघा प्रेमभाव त्या भातामध्ये उतरला जातो. त्याचा प्रकार घडतो असा की त्या प्रकाराची संगती या ठिकाणी गोपाळांच्या प्रसादाशी लागू पडते. तो घास त्या लहान लेकराला भरवला की मोठा आ करतो. तो भाताचा घास तिच्या हातून तो घेतो परंतु चावतही नाही आणि गिळतही नाही. तसाच मुखामध्ये ठेवतो आणि अवघ्या घरभर फिरतो नाही का. पुन्हा त्याच्या आईने हाक मारली की आई पुढे उभारतो. आ कर म्हटलं की तो घास जशाच्या तसा असतो कारण का त्याचा स्वाद त्याची चव एवढी विशेष असते की अमृता समान असते. म्हणून त्याला तो चावही वाटत नाही
आणि गिळूही वाटत नाही. एवढा त्या चवीशी त्या स्वादाशी तो एकरूप झालेला असतो. मग गोपाळांची देखील तीच अवस्था झाली. भगवंताने प्रसाद भरवला आणि भगवंताभोवती ते फेर धरू लागले. एकमेका देऊमुखी सुके घालू हुंबरी, आनंदाने हुंबरी घातलेली आहे, भगवंताभोवती फेर धरलेले आहेत. परंतु काल्याचा प्रसाद तो तशाच मुखामध्ये. मग हे संपूर्ण चरित्र पाहून देवादिकांची इच्छा झाली, परंतु अंतकरणामध्ये संदेह निर्माण झाला. मी प्रमाण देऊन गेलो. तुका म्हणे देवापाशी विटाळ अशी नसावी. अंतकरणामध्ये संदेह निर्माण झाला, लज्जा निर्माण झाली देवादिकांच्या. म्हणून तुकोबरे म्हणतात, लाजे त्यासी वाटा नाही. इच्छा सर्वांचीच निर्माण झाली. आजी ओ साम्रावती काला पहावया येती, देव विसरती देह भाव आपला. आपला देह पण भाव विसरून त्या ठिकाणी काल्याची इच्छा करू लागले. परंतु अंतकरणामध्ये लज्जेचा भाव निर्माण झाला की आपण मोठे आहोत, श्रेष्ठ आहोत आणि गोपाळांच्या समवेत त्या ठिकाणी काल्याचा प्रसाद कसा सेवन करावा. परंतु गोपाळ कसे जरी असले, गवळियांची ताकपिरे कोण पोरे चांगले. परंतु अंतकरणामध्ये एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. म्हणून त्या भक्तीच्या आधारे भक्ती प्रेमापोटी ते काल्याचे प्रसादाचे अधिकारी ठरले. देवादिकांचा अधिकार थोर असताना देखील काल्याच्या प्रसादाचे अधिकारी ते ठरले नाही. अर्थात ज्यांच्या अंतकरणामध्ये एकवेद भाव आहे, ज्यांच्या अंतकरणामध्ये भगवंताप्रती मोठी आस्था आहे, प्रेम आहे, ज्यांची निष्ठा आहे, प्रसादाचे अधिकारी तेच ठरतात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. मी प्रारंभी सांगून गेलो की समाजामध्ये एक आदर्शवत कार्य आणि त्याचा ठसा या फुगे परिवारांनी आपल्या कर्तृत्वाने, आपल्या सेवेतून साकारलेला आहे. 2-3 संदर्भ देऊन गेलो की यंदाचा आषाढीचा सोहळा देखील या मार्गे गेलेला आहे. कधी नव्हे इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिलं जावं असा जगद्गुरू तुकोबरायांच्या सोहळ्यातील उभं रिंगण सोहळा देखील भोसरी क्षेत्री पार पडलेला आहे. असे अनेक या ठिकाणी त्या ठिकाणी उपक्रम घडलेले आहेत. त्यातील ही आजची सेवा मी प्रारंभी सांगून गेलो की साक्षात तुकोबरायांचीच ही सेवा आहे. मोठा योग या परिवाराच्या आणि दादांच्या इच्छेने या ठिकाणी साधण्यात आलेला आहे. अंती जगद्गुरू तुकोबरायांचं भजन करायचं, पण भजन करण्याचा एक नियम आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. तुकोबरायांच्या नामाचा घोष केला की यमाला देखील भय वाटतं. तुकोबरायांच्या नामाचा धावा केला की साक्षात तुकोबराई देखील धावून येतात, नाही का. परंतु तुकोबरायांचा धावा कसा करायचा, तुकोबरायांचं भजन कसं करायचं, तर प्रत्येकाने आपापले हात वरती करायचे. आता जोपर्यंत भजन चालू आहे तोपर्यंत आपापले हात वरती ठेवायचे, टाळी वाजून मुखाने तुकोबरायांच्या नामाचा घोष करायचा. जर हात अवघडला तर हात खाली घ्या. आता नव्हे अवघडले हो, आता वरती करा. जर अवघडला तर खाली घ्यायचा, परंतु खाली घेतल्यानंतर देखील टाळी वाजून भजनच करायचं. मोठा योग या ठिकाणी घडलेला आहे. जगद्गुरू तुकोबरायांचा नामघोष आणि तुकोबरायांच्या वंशजांच्याच उपस्थितीत, नाही का. आणि आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सुद्धा आपल्या पुढ्यात उभारलेलं आहे. दादा प्रस्थानला येतात बरं का माऊली. प्रस्थानला आल्याच्या नंतर आत पूजेकडे जात नाही, टाळ घेतात आणि आमच्यासोबत खेळतात. मला देखील प्रश्न वाटला, दादा एखादं पाऊल चुकन, पण ज्याचा टाळ घेऊन पाऊल चुकत नाही त्याचं पाऊल उभ्या आयुष्यात कुठंच चुकत नाही. आणि जर कोणाला अतिशोक्ती वाटत असेल तर कीर्तन झाल्याच्या नंतर लगेच गतवर्षीचे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. एक देखील पाऊल दादा आणि सुमारे 3.5 तास आमच्यासोबत पाऊल खेळत होते. आम्हीच विचारात पडलो की एवढी मोठी शरीर यष्टी असताना एवढं वजन, शरीराचं म्हणतो मी, तसं तर आहेच परंतु कुठलाही दम त्या ठिकाणी लागला नाही, नाही का. ज्याला पाऊल खेळताना दम कुणाचाच अधिकारला आहे. हे वैभव जगद्गुरू तुकोबरायांचं आहे. सर्वांनी आपापले हात वरती करायचे. मोठ्या आनंदाने जगद्गुरू तुकोबरायांचा
त्या ठिकाणी धावा करायचा आहे, भजन करायचे. तुकाराम 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 नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. आम्ही नवतो दवडिता, आम्ही नवतो दवडिता, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. सुखाचे सोहळे भोग सुखाचे, भोग सुखाचे सोहळे सुखाचे सोहळे भोग सुखाचे, भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, भोग
सोहळे सुखाचे सोहळे